आता जे हवालदारीन बोलली की पायऱ्या चढत जा, हळूहळू तुम्ही पोहोचाल. आणि अशा रीतीनं पावागड देवीचं हे लोकेशन, हा तळभाग म्हणूया. ॲक्च्युली आम्ही इथं 40 रुपयाची रिक्षा करून आलो, म्हणजे क्रुझर करून आलो. आणि पुढे इथं रोपवे वगैरे दिसतं, तर बघूया काय कसं. पण तूर्त हे लोकेशन पाहून घ्या. चहावाल्याने सांगितलं की 2200 शिडी चढायला 1.5 तास लागेल. आणि आपले राज्यपाल राष्ट्रपती व्हावे, आपल्या महाराष्ट्राचं कल्याण करावं म्हणून मी ह्या 2200 पायऱ्या चढणार आहे आणि उतरणार आहे. कारण मी जेव्हा वैष्णोदेवीची यात्रा म्हणतो तर मला माझं बॉडी फिटनेस मिळवावंच लागेल. आणि आजच उपकुलगुरू भेटल्यामुळे माझी श्रद्धा आणि निष्ठा वाढली. आणि गाईड फिल्ममधला देवानंद जो आहे ती भूमिका आता मला करायची आहे. आणि खूप गाढवा आहे, त्याची काय आख्यायिका आहे नंतर मला पता लागेलच. आतापर्यंत 200 पायऱ्या आतापर्यंत 200 पायऱ्या चढलो असं याच्यावरून दिसतं. आणि पुन्हा मग ती चामुंडेश्वरी असो की सप्तशृंगी असो, स्ट्रक्चर तेच. तर छान असे रोपवे सुरू आहेत. परंतु तपश्चर्या म्हटलं की फिजिकली तपावंच लागणार आहे. आणि मला वाटतं याच्यामध्ये काही इकडे 10 की काय 12 ह्या अशा बॉक्सेस सुरू आहेत. 300 पायऱ्या चढून झाल्यात. खाली या रोपवेचं स्टेशन दिसतं. आणि आता मी वरच्या बाजूचं स्टेशन दाखवतो. हे असं वरचं स्टेशन. आणि ह्या आम्ही आता अशा पायऱ्या जातो. जवळपास 350 पायऱ्या झालेल्या आहेत. रोपवेचं ठिकाण आलेलं दिसतं. हे खाली पण रोपवेचं केंद्र दिसतं. आता या ठिकाणी इथं आपल्याला हे काही जुन्या 1001 वर्षापूर्वीचे हे मंदिरसारखं स्ट्रक्चर दिसतं. आणि हे वरचं पावागड कालिका माता मंदिर. शतकात पावागड मकई कोठार हा दरवाजा क्रमांक 1 जो शत्रूला रोखण्यात यशस्वी होत होता असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. जवळपास 800 वर्षापूर्वीचं हे स्ट्रक्चर असं गृहीत धरूया. आणि हा वर डोंगर. जवळपास 10 ते 12 ह्या अशा रोपवेच्या व्हॅन दिसत आहेत. ठिकाणी 500 पायऱ्या झाल्या तसं दिसतं. सिसचा क्लोजअप व्ह्यू बघा. आता 2, 4, 6, 10, 12 ह्या पेट्या आहेत. आणि ह्या अशा त्यावरनं जात आहेत. तर आपण आता क्लोज व्ह्यू पाहू शकतो. एक 1000 पायऱ्यांपर्यंत आलो. नाशिकचे मुलं तर ट्रिपला आलेले दिसले. आणि हा रोपवे आता वर 1300 पायरीच्या जवळपास हा असा मोठा स्ट्रेट पट्टा लागला. आणि 2050 पायऱ्या असं म्हणतात. आतापर्यंत 1400 पायऱ्या पूर्ण झाल्यात. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो की ह्या डोंगरच्या मुख्य भिंतीला समांतर अशा ह्या पायऱ्या आहेत. आणि खरोखर या 2200 वगैरे असणं अपेक्षित आहे. आणि वर एकदम डोंगराचं टॉप हिल असणं अपेक्षित आहे. पाहूया. 1723 पायऱ्यांपर्यंत आलो. आणि महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. बहुतांश आता टॉप हिलला आलेला आहे. 2010 मध्ये एक मित्र बोलला होता की तुम्हाला हिमालय ट्रेकिंग करायचं असलं, जरी तुम्हाला कॉन्फिडन्स नसला तरी 5 पावलं चालावं थांबावं, 5 पावलं चालावं थांबावं. म्हणजे आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे ते त्या एनर्जीसोबत ॲडजस्ट होतं. आणि ती टेक्निक वापरून मी 2:45ला मला वाटते चढायला सुरुवात केली की काय 2:45ला की 2:30ला आठवत नाही.
आणि ह्या स्टेजपर्यंत आता आलेलो आहोत. बरंचसं टेकडीवर आलेलो आहोत. थोडासा आता हा भाग दिसतो, हा बहुतांश आता सपाटच आहे. आता इथं टेकडीवर सपाट असं हे पायऱ्या दिसतात आणि बरंचसं आता थकवा निघून गेलेला आहे. बर्फार का गारठा आहे. म्हणजे 1900 पायऱ्या चढून आल्यावर आता जवळपास हे 300 पायऱ्या आपल्या सप्तशृंगीप्रमाणे सरळ आहेत आणि वर ते मंदिर दिसतं. मात्र या ठिकाणी हे 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर म्हटलेलं आहे आणि याची आख्यायिका बघूया. ही मुख्य चढण सुरू झालेली दिसतं. ज्या 300 पायऱ्या उरल्या त्या ह्या दिसतात. आता ही 300 पायऱ्यांची मुख्य चढण. ह्या अजून एवढ्या पायऱ्या आहेत. असे या बाजूने मी आलेलो आहे. हा परिसर अमित शाह साहब और नरेंद्र मोदी साहब, मेरे 40 साल के मंत्रालय करियर में मैंने आचार्य देवव्रत जी जैसा अभ्यासु और भारत माता निष्ठावान राज्यपाल पहली बार देखा. उनमें क्षमता है कि वो 14 करोड़ हमारी जो ज़मीन है जो निर्जीव हो गई है वो सुभाष पालेकर कृषि पद्धति से पुनर्जीवित कर सकते हैं. और इसलिए मैं वैष्णो देवी की 18 जनवरी को यात्रा करने वाला हूँ. इसके लिए मैं मेडिकल सिविल सर्जन का सर्टिफिकेट वगैरह लूँगा, मेरी हेल्थ चेकअप करूँगा. फिलहाल एक इंटरिम रिलीफ करके मैं यहाँ पर ये पावागढ़ में देवी माँ के पास मन्नत मांगने आया हूँ. और रही आपकी वो मेक इंडिया की मूर्ति, तो तब सेवा सिमरन ये ऐसी विद्या है कि जिसमें हमें ना तो कोई मेडिसिन लगनी है, ना आयुर्वेदिक, ना होम्योपैथिक, सिर्फ आहार से आरोग्य. तो हमारे वृक्ष भी बचेंगे और हमारी भारत माँ और बलशाली होंगी. इसलिए मैं आज ये पैदल चल के आया हूँ बिना रोप के सहारे. हे देवी माँ, आचार्य देवव्रत जी को राष्ट्रपति बनाना और पूरे भारत माता को सुजलाम सुफलाम कराना. जय हिंद, जय भारत. याची पाठीमागची बाजू हा परिसर. या ठिकाणी 50 रुपयाला एक प्रसादचं पाकिट आणि ह्या देवीच्या उपयोगात आणलेल्या साड्या आणि हे पुन्हा परिसर. मी टेकडीच्या एकदम टॉप व्ह्यूला आलो, पायी आलो आणि आचार्य देवव्रत जी राष्ट्रपती व्हावे हा देवीला नवस केला. त्या फोटोशॉपमध्ये ही मध्यवर्ती देवी आणि परिसर, डोंगर, पावागड दर्शन असं खूप छान दाखवलेलं आहे.